मग या सगळ्या याच्यामध्ये आमचं मुख्यमंत्री काय म्हणतोय का मी आता मोदी साहेबांना भेटलो, त्यांना मी बोललो आणि ते आता आम्हाला मदत देणार. अरे ते तर कायदेशीरच आहे. राज्य राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन नियमच आहे. 2005चा नियमच आहे का आम्हाला ते द्यावंच लागतं. मोदीजींना द्यावंच लागेल तो. त्याच्यात काय तुम्ही तीर मारून आलेले आहे. म्हणजे किती तुम्हाला बनवाबनवी करायचं आहे. आणि काल पत्रकारांना त्यांना ते टाळतात. तुम्ही बघा का पत्रकार त्यांना विचारतात कर्जमाफीचं काय झालं, कर्जमाफी बिलकुल टाळतात. कर्जमाफी द्यावं लागेल तुम्हाला, पैसे नाही असं म्हणून सांगता येणार नाही. आणि त्यांनी गोष्ट ह्याच्या अगोदर ते बोलत होते का दुष्काळ पडला आहे का, यावरनं पीक पाणी चांगलं होणार आहे, त्याच्यानं दुष्काळाची कर्जमाफीचा प्रश्नच येत नाही. आता दुष्काळ पडला तर ते काय म्हणतंय खरीपचं कर्ज आहे. आमची राज्याची उपसमिती आहे, त्या उपसमितीनं कॅबिनेट समोर प्रस्ताव ठेवून शासन निर्णय काढायला पाहिजे. मग दुष्काळाचा शासन निर्णय का काढत नाही सरकार? त्याला काय अडचण आहे? म्हणजे तुम्ही पंजाब सारखं लहान राज्य, तिथे मृतकाला 6 लाख रुपये दिलं जातं. 19ला 2019ला तेवढेच पैसे देत आहे आणि 25ला तेवढेच पैसे देता. 2019ला खताचे काय भाव होते, बियाणाचे काय भाव होते, तिथे त्यावेळेस मजुरीचे काय भाव होते ते सांगितलं नाही पाहिजे मुख्यमंत्र्यांना. आणि मदत म्हणतोय तुम्ही, तुम्ही नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. मदत म्हणजे धंदा थोडं करायला पाहिजे. तुम्ही एक सांगा का हा जो प्रकार आहे भरपाई म्हणजे काय, तर भरपाई पूर्ण आज एका एकरामागं 50 ते 60 हजार रुपये खर्च येतं आणि त्याच्यात तुम्ही 8,000 6,800 रुपये देत असं निघणार काय त्याच्यात? मुख्यमंत्री एवढी लबाडी तर मी कधीच पाहिली नाही. मी 20 वर्ष राजकारणात आहे, पण शेतकऱ्यासाठी एवढा आवडता हात घेणारा देशातला राज्यातला पहिला मुख्यमंत्री असेल. तुम्ही सरसकट जाहीर करायला पाहिजे हो. तुम्ही एक एक काय शेत पाहणार आहे का तुमच्याजवळ मनुष्यबळ तेवढं? एवढे तलाठी आहे, कृषी सेवक आहे?